आपण सर्व मिळून व्यक्तीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा जुंगे जी को परमात्मा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन मौजा हळदगाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर च्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान तेजी बाबा जुंजोजी सर्व उपस्थित आहे. बाबांना माझ्या प्रणाम. बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोबरीकर सुद्धा उपस्थित आहे. मातोश्रीला माझ्या प्रणाम. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय वासुदेवजी फडणवीस साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव मनुष्यजी गबने साहेब, कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराडे साहेब, संचालक सन्माननीय संजयजी महाकाळकर साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आजच्या ज्यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केलं या कार्यक्रमाचे आयोजक विलास देवराज येसनसोरी, भवनरावजी अंबाडारे संचालक शाखा उमरेड व या परिसरातील समस्त सेवक सेविका यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीसराव काकडेजी, मार्गदर्शक उदासा मान्यवर श्री जगदीशदादा सोनवणे सेवक यांना सुद्धा माझ्या प्रणाम. या मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, उमरेड या परिसरातील माजी आमदार सन्माननीय सुधीरभाऊ पारवेजी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित समस्त सेवक सेविका, आई बहिणी, बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम. आजच्या हा भव्य दिव्य कार्यक्रम हा सेवक संमेलन या ठिकाणी आयोजित आहे आणि हा कार्यक्रम या अत्यंत उन्हामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पुष्कळच्या लोकांचे या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं नाही, कारण वेळ मी भरपूर आहे. 3-4 लोकांची सुद्धा या ठिकाणी नावं कमी करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी या मला वाटतं 2 दिवसापासून या ठिकाणी ज्यांनी महानतेगी बाबा जुंजोजीच्या फोटोचे पूजन केलं, सन्मान्य गट नंबर 8चे मार्गदर्शक सन्मान्य बजरंग आंबेडकरजी यांनी 2 दिवसापासून या ठिकाणी खूप परिश्रमी केलं. त्यांनी या फोटोचे पूजन सुद्धा केलं. यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आपण या मार्गात याच्या आधी सर्व दुःखी होतो. मी या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही, विशेष या ठिकाणी बोलणं झालं आणि आमचे वासुदेवजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की बा त्यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने मी कोणाचे मन दुखवत नाही. 1 दिवस मन दुखवायचे नाही, 364 दिवस तसंच चाललं. मग आजच्या या जे वाढदिवस यांचे आहे तसं शुभेच्छा मी त्यांना दिल्या मगाशी. पुनच एकदा या माईकवरून त्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि आज ते वाढदिवस कुठं साजरा करणार आहे त्यांच्या तपास काढण्यात यावा. नाही आयत्या बिळावर नागोबा, आयत्या बिळावर नागोबा नाही, शनिवारचा काय विशेष नाही आहे. गोड येते ना, श्रीखंड आहे, बासुंदी आहे वगैरे वगैरे, समजले का. मग त्यांना विचारून घ्यावा आणि तो कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल तर आम्ही सुद्धा जातो, काही विषय नाही. फक्त त्यांनी सांगून द्यावा, कानात सांगून द्यावा. आम्ही फक्त लोकांच्या कानामध्ये सांगू, माईकवर सांगणार नाही, माईकवर नाही सांगणार आम्ही. आणि असो असे सर्वांचे दिवस आनंदमय जावं. मी या मार्गात याचे आपण सर्वच मार्गामध्ये आलो. या मार्गामध्ये मरावं लागते हे सांगितलं. आम्ही जागे कसे झालो, काय झालो आहे का, नेहमी आपण चर्चा बैठक
सेवक संमेलनाच्या माध्यमातून, आपल्या घरगुती चर्चा बैठकीच्या माध्यमातून, मासिक पंधरवाडी चर्चा बैठकीचे महत्त्व का आहे, चर्चा बैठकीमध्ये का म्हणावं, का बोलावं, कसं सांगावं, बाबांनी सांगितलं. आम्ही तसं करतो आहो किंवा नाही याचा विचार आम्ही सर्वांनी आपल्या करायला पाहिजे. मी मार्गात आलो. बाबांनी सांगितलं की तुम्ही आपली सांगा. आम्ही ऐकलं, आम्ही बाबांना पाहिलं नाही. 3 ऑक्टोबर 1996ला जेव्हा मार्गामध्ये आलो, तेव्हा मार्गामध्ये आल्याच्या नंतर बाबाची निष्काम सेवा कशी आहे हे मला त्या जेव्हा 7 तारखेला मानते की बाबा जिमतीजीचं पार्थिव शरीर जेव्हा काय गोलीबार चौकाकडून जेव्हा निघालं, तेव्हा मला समजलं की बाबाची सेवा निष्काम सेवा कशी, निस्वार्थ सेवा कशी, हे मला त्या दिवशी मला शिकायला मिळालं. म्हणजे मी बाबांच्या प्रेत यात्रेमध्ये गेलो, हार नेला मोठा, एवढा मोठा संत, त्या संतांच्या पार्थिव शरीराला तो हार घालण्याकरता माझे तिथं काका उभे होते. त्यांनी सांगितलं, बापू हा हार कोणा करता आणला? मी बाबा करता आणला. त्यांनी सांगितलं तुम्ही साध्या कार्यामध्ये आहात, साध्या कार्यामध्ये बाबांना मानते की बाबा जिमतीजीच्या कोणत्याही प्रकारचा हार बाबांनी कधी जिवंतपणे स्वीकार केला नाही, तुझे पण स्वीकार करणार नाही. मी ना टाकला नाही. आणि मी त्या घाटापर्यंत गेलो आणि तो हार तसाच फेकला. निष्काम सेवा, निस्वार्थ सेवा ही मला त्या दिवशी, त्या पहिल्या दिवशी मला ती समजली. आम्ही मार्गात आलो. मला दारूची सर्वांनी प्रत्येकाला सांगतोय, प्रत्येकाच्या कुटुंबाची एक एक गोष्ट माहीत पाहिजे, झाली पाहिजे की हे जे मार्गदर्शन लोक करत आहे हा स्वतःचा अनुभव सांगताय का? घरात कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये कशा करता तुम्ही मार्गात आले, तुमच्या कुटुंबामध्ये कोण आहे, मुलं किती आहे, मुली किती आहे, का प्रकार आहे, का नाही, हे सांगायचं. दुःख सांगण्याचे कारण नाही, दुःख सांगण्याचे कारण नाही. जसं मी मार्गामध्ये आलो, मला कोणत्याच प्रकारचे व्यसन नव्हतं. दारू नव्हती, सट्टा, जुगार वगैरे जे बी वाईट व्यसन होते ते नव्हते. फक्त आदरणीय मंच फक्त सिगरेट पित होतो, विल सिगरेट, आणि पान खात होतो. पानाच्या पिठाला माझ्या खिशामध्येच राहत होता. 12 घंटे मी पानं खात राहत होतो, सिगरेटा पित राहत होतो. मार्गामध्ये माझ्या पत्नीने आणलं. माझ्या मुलाचं शिक्षण, मुलींचे शिक्षण चांगलं व्हावं, माझ्या कामधंदा चांगला योग मिळावा करिता मी मार्गामध्ये आलो. माझ्या आईला भूतबाधा होती, परंतु ती माझ्या लहान भावासोबत राहत होती. मी, माझी पत्नी, माझा मुलगा आणि माझी मुलगी आम्ही वेगळं राहत होतो. काही कालांतरानं माझी आईसुद्धा मार्गामध्ये आली, आमच्यामध्ये समाविष्ट झाली आणि तिची ती भूतबाधा दूर झाली. आज आम्ही सर्व समाधानाने जीवन जगत आहोत. काळ येणार आहे, काळ बदलणार आहे, जीवनही बदलणार आहे. जीवन बदलत असताना कर्म अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आम्ही कर्म केले नाही तर काही होणार नाही. मगाशी ओमराज दादा दत्तू जिचकार यांनी मगाशी आपला अनुभव त्यांनी सांगितला. त्यांनी चहा सुद्धा विकला. त्यांनी दुकानात काम केलं की स्वतःचे दुकान लावलं. ह्या सर्व तुमच्या लोकांना या इकडच्या परिसराच्या क्षेत्राला माहीत आहे. आणि तो माणूस आज का आहे तुम्हाला माहीत आहे. मी त्या काळामध्ये आदरणीय शाळा शिकलो नाही. 7-8 वर्ष मी शाळा शिकलो नाही. शाळा सोडली. चहाच्या दुकानामध्ये बेकरी, चणे, खारे चणे, वाटाणे, कच्चा खोबरा वगैरे वगैरे नाना प्रकारचे कामं केले, परिश्रम केला, मेहनत केली. काही वर्षाच्या नंतर पुन्हा शाळा शिकलो एका वकिलाच्या माध्यमातून. त्या वकीलच्या मिश्राजी होते, म्हातारे वयस्कर होते. आता मी इतक्या वर्षाचे झालो, आता ते मी त्यावेळेस कमी वयाचा होतो. आज ते भगवंतामध्ये विलीन झाले असेल. असे जे ग्रस्त आहेत, जे लोकांना सुधारण्याची कामं करतात, सदैव असे लोक या जगामध्ये राहावं अशी मी अपेक्षा करतो. आम्हाला समाधान मिळालं. हळूहळू प्रगती झाली. मी मार्गात आलो.
पैसा होता अशातला नाही, गाडी होती, फ्लॅट होता, सर्व होतं. पण त्या मार्गात यायच्या आधी एक काळ असा होता की आमच्याकडे सायकल सुद्धा नव्हती. सायकल सुद्धा नव्हती त्या काळामध्ये. मार्गामध्ये आल्याच्या नंतर प्रगती होत गेली आणि त्या प्रगती पथावर आणि सर्व आदरणीय मंच सर्वच तुम्हा आम्हा सर्वांना योग मिळत गेला. आम्ही कर्म करत गेलो, कार्य करत गेलो. बाबांनी प्रत्येकाला कार्य दिले नाही आहे. या ठिकाणी कार्य घेणारे फक्त बाबांनी त्यांना कार्य दिले असे काही मोजके लोक आज मार्गदर्शकाच्या माध्यमातून हे कार्य महानतेगी बाबा जुमदीजीच्या आदेशानवे सुरू आहे आणि सतत सुरू राहणार आहे. प्रगती होणार आहे, कोणाची जास्त होणार आहे, कोणाची कमी होणार आहे. आपापल्या परीने आपापल्या कर्मानं तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळणार आहे. आम्ही झालं, मुला मुलींचे लग्न झालं, सर्व झालं, घर झालं, दार झालं, सर्व झालं. आज आम्ही मंडळाच्या या पदावर आसीन बसलो. पुढे का होणार आहे काय माहित नाही, परंतु कार्य करत असताना जेव्हा पहिल्या दिवशी आम्ही त्या मार्गदर्शकाकडे गेलो, तुमच्या मार्गदर्शकाने तुम्हाला का म्हटलं मला माहित नाही, परंतु जेव्हा माझ्या मार्गदर्शकाने जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगितलं आहे, कारण नियमावलीमध्ये तसं लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं की या मार्गात यायचं आहे तर तुम्हाला मरावं लागते. तर मरावं लागते म्हणजे का, आम्ही जीवन जगायला या मार्गामध्ये आलो आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक म्हणतात की या मार्गामध्ये मरावं लागते. तर मरावं लागते म्हणजे का, रागानं, द्वेषानं, अहंकारानं, वाईट विचारानं आम्हाला मरावं लागते. तर आम्ही या मार्गामध्ये आल्याच्या नंतर मेलो का हा प्रश्न तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाला. या मार्गामध्ये वाल्याचे वाल्मिकी झाले. मगाशी बोलता बोलता कोणी बोललं चाकू, छुरे वगैरे वगैरे जे भी होतं, होमराज जितक्यासारखे आणि आमच्यासारखे असे काही लोक या मार्गामध्ये बदमाश होते. वाल्याचे वाल्मिकी झाले. पण आज जे वाल्मिकी झाले पुन्हा वाल्यासारखे काम करत आहे जीवनामध्ये, ते कधीही वाल्मिकी होऊ शकणार नाही. तर आम्ही मेलो का, जर आम्ही मेलो आहे तर आम्ही एकमेकाचा द्वेष कसा करतो, बाबांचा शब्द आहे, परंतु ते शब्द प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द आहेत. एका ठिकाणी जेवणाच्या भात, मगाशी आमच्या पडवळे साहेबांनी सांगितलं, आता इतके वर्षाच्या नंतर आज सांगितलं जाईल नाही का. तुम्ही लोक उठू जातात, 10 वेळा जा, 50 वेळा जा, मंच उठून जाणार नाही. मंचातले लोक तितक्या वेळा उठून जाणार नाही. बाबांचे उदाहरण आहे, मानते की बाबा जुमदीजीच्या जेव्हा कामतेमध्ये दौरा झाला, जेव्हा जेवण वाढलं गेलं तेव्हा बाबाच्या वरणाच्या वाटीमध्ये त्या सेवकानं तूप टाकला आणि तो सरळ आपल्या रूम मध्ये निघून गेला. तेव्हा बाबांनी सांगितलं, तेव्हा बोलावलं, बाबाचे लक्ष पूर्ण राहत होतं. तेव्हा बाबांनी म्हटलं इकडे यावेळी त्यांना बोलवल्याच्या नंतर हे का होईल, याच्यात का टाकलं, तर बाबा म्हणे मी तूप टाकला म्हणे. तर बाकीचे सेवक बसले आहे म्हणे याच्यासाठी का, तर ह्या तूप त्यांनाही दे आणि नाही तर ही तुपाची वाटी उचलून घेऊन जा, म्हणे. कसे होते हो बाबा, म्हणजे बाबांच्या प्रत्येक डोळा, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण त्या सेवकांकडे लक्ष राहत होतं. स्वतःकडे लक्ष देत होतं का मी का करतो आहे, मी करून राहिलो ते बरोबर आहे का.
आणि बाबा प्रत्येक वेळेस हे करत होते. दुसरा उदाहरण ह्या दौऱ्याचा, पारशिवनी क्षेत्रामध्ये बाबांचा दौरा होता. 2 सेवकांना तिथे विचारलं गेलं की म्हणे उद्या दौरा, आजचा दिवस कोणता आहे? शनिवार. तो दिवस होता शुक्रवार. बाबांनी त्यांना विचारलं, म्हणजे उद्या दौरा आहे, तुम्ही दोघे जण या. कारण जे सेवक लोक बाबांचा दौरा घेत होते तेव्हा विचारलं जात होतं. बाबा विचारत होते की किती सेवक पाहिजे. तेव्हा तो सेवक सांगायचा की बाबा मला 100 सेवकाची आवश्यकता आहे. बाबा 99 नेत होते, 100च्या वरही बाबा नेत नव्हते. बाबांचा शब्द निष्काम सेवा, निस्वार्थ भाव. आणि त्यांनी नाही म्हटलं बाबा उद्या माझ्या धंद्याचा दिवस आहे म्हणे, उद्या आमचं काही जमणार नाही. दोघांनी सांगितलं ठीक आहे म्हणे. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम संपला. बाबाची नजर गेली त्या दोघांवर. बाबांनी त्या दोघांनाही बोलवलं. बाबांनी त्या दोघांनाही बोलवलं. का म्हणे, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, काल बोलावलं होतं, तुम्ही नाही म्हटलं. आता तुम्ही कार्यक्रमामध्ये कसे आले, काहून आले? हो म्हटलं तर हो, नाही तर मग नाही. बाबांनी सांगितलं आता तीर्थप्रसाद घ्या आणि घरी जा म्हणे. का म्हणे बाबा, तीर्थप्रसाद घ्या आणि आपल्या घरी जा म्हणे. का 2 माणसाकरता जेवण नव्हतं का तिथं? अरे बाबा जर चाललं असतं, बाबा अंतर्यामी होते. 2 का त्या 100 लोकांच्या स्वयंपाकामध्ये 200 लोक जेवण करू शकत होते. एवढी श्रद्धा त्या बाबांची, त्या भगवंतावर विश्वास, एवढा विश्वास बाबांचा होता. म्हणून त्यांनी त्या दोघांना वापस पाठवलं. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य हा की शब्द ही सैतान आहे आणि शब्द ही भगवान आहे. या म्हणीप्रमाणे महानतेगी बाबा जिमदीजीनं ते कर्म, ते कार्य केले. आज या मार्गामध्ये आपण विश्वास ठेवतो, बाबांनी विश्वास ठेवला. परंतु मार्गदर्शक लोकांनी, समाजकंटक लोकांनी, संधी साधू लोकांनी महानतेगी बाबा जिमदीजीचा विश्वासघात केला. सेवकासोबत करते, मार्गदर्शक मार्गदर्शकासोबत करते, पदाधिकारी पदाधिकाऱ्यासोबत करते. परंतु महानतेगी बाबा जिमदीजी सोबत सुद्धा लोकांनी विश्वासघात केला. बाबांनी सांगितलं का आणि लोक करतो का? संस्था गेल्या, सर्व गेलो. दुसऱ्या संस्था निर्माण झाल्या, ट्रस्ट निर्माण झालं. का झाली? की स्वार्थ निर्माण झाला. तो स्वार्थ जर निर्माण झाला नसता, आज आम्ही या माईकवर मोठ्याने सांगतो 10 ते 15 लाख लोक त्या मार्गामध्ये आहेत. आज 26 जानेवारीचा एवढा मोठा कार्यक्रम होतो, एवढी जनसंख्या त्या ठिकाणी राहते. या महाराष्ट्रामध्ये पहिली अशी महोदय आश्रम 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे. गणतंत्र दिवसाच्या त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवसाची अशी यात्रा कुठेही भरत नाही. इतिहास आहे हा, साधारण बाब नाही. परंतु लोकांनी इकडे तिकडे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी संघटना वगैरे वगैरे इकडे तिकडे तुकडे केले, विश्वासघात केला महानतेगी बाबाजींचा. तर तुम्ही आम्ही का? आणि म्हणून महानतेगी बाबा जिमदीजीने एकच सांगितलं, एक चित्त, एक लक्ष, एक भगवा. या म्हणीप्रमाणे तुम्हाला आम्हाला वागणं आहे. तुमची वागणी, आमची वागणूक त्या पद्धतीने करणं आहे. तरच तुमच्या कुटुंब, तुमचा परिवार, तुमच्या कामधंदे प्रगती पथावर जाईल, अन्यथा जाणार नाही. तुमची वागणूकच बरोबर नाही. आज 10, 15, 20, 25, 30 वर्षाचे सेवक प्रगती पथावर गेले, हळूहळू वाढत आहे. आणि काही लोक माग माग येतात. याचे कारण का? याचा अभ्यास प्रत्येक मार्गदर्शकांनी आणि प्रत्येक कुटुंबाच्या सेवकांनी करायला पाहिजे. असं का घडतंय, असं का होत आहे, आम्ही मागो का चाललो आहे, याचा अभ्यास करण कोण? तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये अभ्यास करायचा आहे, मला माझ्या कुटुंबामध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्ही मागं आलो तर काहून आलो आणि सामोर गेलो तर काहून गेलो, याचा अभ्यास तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा आहे. एकमेकाला झुरून काही अर्थ नाही आहे.
लोक म्हणते मदनकर साहेब आजचे आहे, आताचे आहे. मग लोक म्हणते मग तू मागं काऊन राहिला, ते काऊन समोर गेले. पारवे साहेब, प्रत्येक धर्मामध्ये कर्म हा प्रधान आहे. कर्म कर, फल की आशा मत कर. लोक सांगते इथं बिन मांगे मिले मोती. आमचे महाराष्ट्र साहेब म्हणते बिन मांगे मिले मोती. अहो, जोपर्यंत तुम्ही मागत नाही तो देणार नाही. माणसाने तुम्ही मागताच, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हा सेवक झाला, सेवक म्हणते मग मला कार्यकर्ता बनायचे आहे. मग कार्यकर्ता झाला तर मग म्हणते मार्गदर्शक बनायचे आहे. मग मार्गदर्शक बनला तर मग म्हणते संचालक बनायचे आहे. आणि संचालक झाला तर मग म्हणते सचिव बनायचे आहे. स्वार्थ आहे, प्रत्येकाला राहणार आहे, दुमत नाही. या जगामध्ये स्वार्थ राहणार आहे, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी या धर्माची पायमोडी झाली नाही पाहिजे. धर्माची पायमोडी नाही झाली पाहिजे. लोक सांगते मी कसा वागतो, तुम्ही कसा वागते, तुमच्या परिणाम. जंगल जळते, सारा जग पाहते, बरोबर आहे का नाही. मन जळते तर कोण पाहतो, तुम्ही आम्ही पाहता, पण पाहणारा बसला तो भगवान आहे. तो भगवान आहे. आणि तुम्ही लोकांनी ज्या ज्या लोकांचे मन जाळले असेल, आरोप प्रत्यारोप केला असेल, कोणाचे नुकसान केलं असेल, संस्थेचे नुकसान केलं असेल, तुम्हाला त्याच्या कर्माची सजा आज नाही तर उद्या मिळणार आहे. बजरंगजी आंबेडकर ही गोष्ट तुम्ही आणि आदरणीय मंचाने लक्षात ठेवा. मी पण त्याच्यामध्ये आहो. कोणाचे नुकसान करून स्वतःचे जर फायदा जर करत असाल, संस्थेला डबघाईस आणण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही डबघाईस गेल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही चांगले अनुभव पाहिलेले आहे ना, पाहत आहोत. 60-70 वर्षाचे लोक या ठिकाणी आहे. एका सेवकानं, आणि उदाहरणामध्ये जायची कुठे जायची गरज नाही आहे, इथं आहे. एका सेवकानं दानपेटी उघडतो आम्ही, त्या प्रत्येकाकडे आम्ही लक्ष देत राहत नाही. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा राहते, इथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे. एका मंदिरामध्ये लिहिलं होतं 35 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा तो साधू असेल, परंतु बिलकुल साधा भोळा, जसं पडवळे साहेब दिसते, बाकीचे लोक दिसून राहिले नाही का, साधे सुधे. आणि त्याने लिहिलं होतं आप भगवान की नजरों में, का म्हणे भगवान की नजरों में. लोक लिहिते सीसीटीव्ही कॅमेरा की नजरों में. तुम्ही कोणाच्या नजरेमध्ये आहे? त्या भगवंताच्याच नजरेमध्ये आहात का नाही तुम्ही आम्ही. त्या सेवकानं 500 रुपयाची नोट 500 रुपये चोरले. त्या दानपेटीमधून. आदरणीय ऐकून घ्या, ठाकरेजी 15 दिवस आमच्यासोबत गोव्यावर गेले होते. केव्हा? तेव्हा 2009 मध्ये वाघसाहेब होते अध्यक्ष. त्या सेवकानं 500 रुपये त्या दानपेटीमधून चोरले. का केले? त्यांना 500 रुपये दानपेटीमधून चोरले. त्याची परिस्थिती खराब झाली. परिस्थिती खराब झाल्याच्या नंतर तो वेळावाकडा वाढू लागला, पागलसारखा वागू लागला. त्याच्या लक्षात आलं असेल तेव्हा आमचे वासुदेव पडवळे साहेबाकडे गेला. काही साहेब त्यांना सांगितलं की पडवळे काकाजी, माझ्या हातून अशी चूक झाली आणि मी असे पैसे काढले होते. त्यांनी सरळ शब्दात सांगितलं, हा माझा अधिकार नाही. तू ना त्या दानपेटीतून पैसे काढले, हा अधिकार त्या अध्यक्षाच्या, तुम्ही अध्यक्ष साहेबाशी बोलून टाका. कारण का म्हणताय ते करा. त्यांनी मला फोन केला. नाव मला माहीत आहे, नाव सांगणार नाही. चुका प्रत्येकाकडून होते, परंतु चूक सावरून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर कोणाची चूक दिसत असेल तर त्यांना सांगून द्यावं, माईकवर बोलू नये. जो माईकवर बोलला तो सर्वात जास्त दोषी. त्यांनी सांगितलं मला, साहेब म्हणे अशी जी परिस्थिती झाली आणि असा प्रसंग आला. म्हणलं ठीक आहे. तर म्हणलं तू एक काम कर, म्हणजे मी पावती फाडून घेतो. म्हणलं नाही, तू ना अंधारात पैसे काढले, आम्हाला माहित नाही, भगवंताने पाहिलं आणि तू समोर आला. आता तू एक काम कर, 550 रुपये घे
आणि तू दानपेटीमध्येच टाकून दे, पावती फाडू नको. जसं तसं नाही का. आणि तू ते दानपेटीमध्ये पैसे टाकून दे. आदरणीय मंच परिस्थिती सुधारली. त्यांच्या मुलीचं सुद्धा लग्न झालं, आज व्यवस्थित आहे. बरोबर आहे पडवळ साहेब. कशाला कोणाच्या नावाने गोमा पोकतो. त्याचे कर्म घेईन नक्की समोर आज्ञा तू दे. मी बी राहील तर मला बी माझ्या कर्माची सजा मला मिळणार आहे ना. तुमच्या पोंगे फुकल्यानं तुमच्या बोलल्यानं काय होणार नाही. आपलंच पहा. पहिले आपलं पहा. अपनी करनी उतरो पार. आदरणीय मंच का और सेवक सेविकी का क्या विचार. आणि म्हणून सांगतोय तुम्हाला की जे बाबांनी सांगितलं ते देणं. आता हे एसन सुरे दादा ह्याच्यामध्ये हा दुसरा कार्यक्रम एक उटीमध्ये कार्यक्रम घेतला होता. एक उटीमध्ये यांच्या सेवक संमेलन झाला होता. बरोबर आहे. आमचे होमराजी जितक्या त्यावेळेस खूप भयंकर परिस्थिती झाली होती. यांच्या बिलकुल 12 घंटे फोनशी माझा कॉन्टॅक्ट चालू होता. मोठी घटना घडली होती. परंतु तो भगवान आहे. जो माणूस निस्वार्थ भाव ठेवते, निस्वार्थ सेवा ठेवते, त्याला किंवा त्याच्या सोबतीला राहणाऱ्या लोकांना काहीही गोचत नाही. त्या होमराज दादानं आणि त्यांना मिळून, मी तर माझ्या नॉमिनल आहे, पण त्यांनी तो प्रकरण तिथं साफसुथरा केला. कधी इकडे तिकडे कधी वाचा झाली नाही. त्या उटीच्या लोकांना, ज्या लोकांना माहीत असेल त्याच लोकांना माहीत आहे. आज या ठिकाणी मी उलगडा करतो आहे. संकट येईल, संकट येणार आहे. बिमारी होणार, ब्रेन ट्यूमर आला, मेले, मग जिते कसे झाले. मेलं ते जिते कसे झाले. मरणं म्हणजे वाईट विचार आणि वाईट व्यसन आलं, वाईट लक्षण आलं. आमच्या दिवस कुठं कम होते, अहंकार कुठं कम होते. कधी कमी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो साहेब, या माईकवर बोलत असताना जाती दंगे भडकले नाही पाहिजे अशा शब्दाचा वापर सुद्धा कोणी करू. लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. नागपुरामध्ये बहुत चालू आहे. का आहे का नाही ते शासन आहे, प्रशासन आहे, ते पाहत बसते. आम्हाला निष्पक्ष, आम्हाला सर्व धर्म समभाव आहे. आम्ही सर्व धर्म फक्त आम्ही एका भगवंताचे पूजन करतो. आम्हाला त्या पूजेला थांबवण्याचा कोणाला काही अधिकार नाही. म्हणून आमच्या शब्दातून, आमच्या बोलण्यातून कोणाला इजा झाली नाही पाहिजे. नाही तर आमचे लोक एका 26 जानेवारीला उलट्या सीधा शब्दात शासनाला बोलले होते आणि आता पांढऱ्या बोडीमध्ये सुद्धा बोलले आहे. आमच्या आमदार खासदारांच्या, मग त्या आमदार खासदाराकडे सह्या घ्याले आणि सही दिवसांनी पत्र घेऊन काढून जातात. आमच्यामुळे संस्था डबघाईस येते. काय लोकांच्या बोलल्यामुळे आमचं लक्ष नाही राहत त्याच्याकडे. आम्ही अहंकारामध्ये बोलून टाकतो. आणि म्हणून बोलत असताना गोष्टीचा विचार करायला पाहिजे प्रत्येक लोकांनी की आमच्यामुळे काही झालं नाही पाहिजे. आज चर्चा बैठक शनिवारी बैठक आहे. शनिवारी कुठं बैठक राहते? भवनामध्ये. चर्चा बैठकीचे महत्व काय आहे सर्वांना माहीत आहे. फक्त पुस्तकापुरतं किंवा नियमापुरतं त्याच्यामध्ये आहे. आज चर्चा बैठक रद्द झाली आहे. कारण नागपुरामध्ये एवढे मोठे प्रकार घडत आहे. म्हणून आज ही चर्चा बैठक, शनिवारची चर्चा बैठक रद्द करण्यात आली आहे. मेसेज सुद्धा टाकलेला आहे. होते एक करते, बाकीच्या लोकांना भरावं लागतं. हे करणी करते आणि बाकीच्या कुटुंबाला, बाकीच्या परिवाराला हे सर्व भोगावं लागते. आपण मार्गाचे लोक आहोत. आपल्याला माहीत आहे आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं मिळणार आहे. आणि म्हणून महानतेजी बाबा दिंडीजींनी जी सेवा केली, निष्काम सेवा केली, त्या निष्काम सेवेसाठी आमचे आदरणीय मार्गदर्शक मंडळी सुद्धा कोणत्याच प्रकारच्या सेवकाकडून मोबदला न घेता ते निष्काम सेवा करतात. परंतु काही मार्गदर्शक लोक आहेत आदरणीय मंच, मी पुराव्यासहित लिखापडी सहित देऊ शकतो, रेकॉर्डिंग लिखापडी सर्व, की सेवकांना लुबाडण्याचे सुद्धा कामं करतात. दररोज या गोष्टी येतात. दररोज या गोष्टी घडतात. आणि ह्या गोष्टी घडू नये म्हणून शब्द कसा वापरतो? भाटाला दिली वसरी,
बुधी बुधी पाय पसरी, कालचे भाट आजचे काही मार्गदर्शक नको. काही या शब्दाचा वापर करतो. आता हे शब्द लागत कोणाले? जो जसा करत असेल, ज्याने कोणाला डुबवलं असेल, ज्याने विश्वासघात केला असेल, एका ताटात खाणाऱ्यामध्ये भोग केला असेल, अशा लोकांना लागेल. जे साफसुथरे लोक त्याला कशाला लागेल हो? नाही, जे साफसुथरे लोक ज्याने कोणत्या सेवकाचे 1 रुपया खाल्ला नाही त्याला कशाला लागणार आहे? तो कशाला बोलणार? असे बी काही लोक आहेत, संधी साधू लोक. असे संधी साधू लोक असून आम्हाला सर्वांना सावध राहायचं. मारपीट करणं, कालर करणं, कपडे फाडणं हा प्रकार चालू आहे. आता नाही, सुरुवातीपासून आहे. फुटाफूट चालू आहे, राहणार आहे. फक्त आमचं कर्तव्य काय आहे, तुमचं कर्तव्य काय आहे, एवढं आपल्या लोकांनी फक्त विचार करायला पाहिजे. नाही तर म्हणतो आम्ही निस्वार्थ सेवा बिलकुल आलो काय दुमत नाही. परंतु नंतर स्वार्थ निर्माण झाला. बाबांनी कधी स्वार्थ निर्माण केला नाही. बाबा भगवंतामध्ये विलीन होऊन गेले, पण कधी स्वार्थ निर्माण केला नाही. आणि म्हणून आदरणीय मार्गदर्शक मंडळी, सेवकांना कार्य देत असताना आपण आपली बाजू, आपण का बोलतो आहे, का करतो आहे, नाही तर लोक रेकॉर्डिंग करतात. अरे दुःख कोणाला सांगाल हो? नाही, मला दुःख आले, माझे मार्गदर्शक आहे, मी माझ्या मार्गदर्शकाला सांगेन ना. ती बाई आपल्या मार्गदर्शकाला सांगेल आणि तो मार्गदर्शक त्याची रेकॉर्डिंग करते. ब्लॅकमेलिंग करण्याचे सुद्धा काम ते लोक करत असतात. म्हणून अशा संधी साधू मार्गदर्शक लोक, समाजकंटक लोकांपासून, असे सेवक जे एकमेकांना लुबाडण्याचे काम करतात, अशा सेवकापासून आपण सावध राहावं. एक सेवक माझ्या घरी आला, त्याचं नाव आता मला माहित नाही. त्यांनी एक एक दिग्गजाचे नाव सांगितलं. त्या गँगस्टर वगैरे काय म्हणते त्याला, बॉस वगैरे काय म्हणते उराडे साहेब, गँगस्टर राहते. बाउन्सर नाही हो, बाउन्सर सुरक्षा करायसाठी राहते नाही का. हे डॉन, डॉन म्हटलं जाते. डॉन सेवकाला विश्वासात घेते. आदरणीय मंच काम पडलं त्यांना पैसे देवाणघेवाण करते की भैया चला एकमेकाला आपण काम साधून घेऊ. हो 25 लाख रुपयासाठी माझ्याकडे आले. बाबा माझ्या तुमचं काय घेणं देणार बाबा, तुमचं काय तुम्ही पहा. त्यांनी मला फोटो दाखवले. साहेब म्हणे हा आहे, तो आहे, तो आहे, हा बोस आहे वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे बाबा, तू जा आणि काय आहे ते सांग. आदरणीय, आज हा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सूचित करतो आहे मी, कधी कोणावरही विश्वास करू नका. माझ्यावर सुद्धा विश्वास करू नका. लोक लुबाडण्याचे काम करत आहे. काही तुम्हाला देवाणघेवाण करायची असेल, सौदे करायचे असेल तर लिखापडी करा मित्रांनो, नाही तर तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही ना प्रत्यक्षरित्या पाहिलं आहे की लोक घात करायला मागं पुढं पाहत नाही. तुम्ही कितीही त्याची परिस्थिती खराब असेल, तुम्ही कितीही मदत करा, परंतु तो तुमच्या ताट हिसकल्याशिवाय सोडणार नाही. लक्षात ठेवा, कारण त्यांची सवय तशीच राहते. म्हणून व्यवहार करत असताना हे समजू नये का परमात्माचा सेवक आहे, हा अध्यक्ष आहे, इमानदार आहे, हा आपल्याला करल. अजिबात करायचे नाही. तुम्हाला सांगतो, मी माझ्या सांगतो, अजिबात नाही करायचं. कारण विश्वास करणं, आज या समाजामध्ये आपल्या परमात्मामध्ये विश्वासघात करणारे लोक खूप तयार होत आहेत. अरे बाबांवरचाच विश्वासघात केला लोकांनी, ट्रस्ट निर्माण झाल्या, सर्व निर्माण झाल्या, आपल्या दुकानदाऱ्या लावल्या, तर तुम्ही आम्ही का हो. आणि म्हणून आजच्या या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो की कोणत्याच प्रकारचे व्यवहार करत असताना सावधपूर्वक व्यवहार करावा, अन्यथा करू नये. हात जोडो पिछा छोडो. बिलकुल हात जोडायचे. बाबा माझी ऐपत नाही, 2 शिव्या दिल्या त्यांनी, खाऊन घ्यायच्या चालते, परंतु पैसा देऊन व्यवहार करून दुश्मनी कोणीही कोणाशी घेऊ नये, अजिबात घेऊ नये. आणि म्हणून जास्त या ठिकाणी काही बोलत नाही. दुसरा आहे मुद्दा, आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. आता त्या दिवशी कोणीतरी म्हटलं, माझ्या समोर यावं त्यांनी, माझे माय बाप काय आहे माझ्या मला माहित आहे, तुम्हाला नाही माहित आहे. माझ्या माझ्या बापाने किती काबार कष्ट केले माझे मला माहित आहे. आम्हाला उपाशी नाही ठेवलं. त्या काळामध्ये आदरणीय मंच, जो आज मी 1000 रुपयाचा बेल्ट माझ्या कमरेला आहे,
त्या काळामध्ये 350 रुपयाचा बेल्ट माझे बाप घेऊन देत होता. मजुरी करणारा माणूस, मजुरी करणाऱ्या माणसाने मला 350 रुपयाचा बेल्ट त्या काळामध्ये होता. आज 64 वर्षाचे वय आहे माझ्यावर. माझ्या बापाने माझ्यासाठी का केलं, माझ्या माईने का केलं, त्या मला माहिती. आमचे आराध्य देवत, आमचे माय बाप, आमचे आई वडील. तुम्ही जर आई वडिलांची जर सेवा केली, आई वडिलांना जर प्रेम दिलं, तर जीवनामध्ये तुम्हाला कधीही कुठेही कमी पडणार नाही, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. माझे वडील 9 तारखेला मरण पावले. मी गेलो सकाळी आदरणीय मंच, सकाळी गेलो. माझ्या लहान भाऊ दररोज जाते, मी जातो, माझी पत्नी जाते, माझी सून जाते, माझा मुलगा जाते. दररोज मी नेहमी जिलेबी आणि आलूपा घेऊन जातो. त्या दिवशी आलूपंडे घेऊन गेलो, जिलेबी घेऊन गेलो. दाजीजवळ चेअर घेतली आणि बाहेर बसलो त्यांच्यासोबत, दाजीसोबत. म्हणजे दाजी नाश्ता आणला, गरम गरम खाऊन घ्या. अरे गुरुजी यार बोले, अभी बोले सुलेमान आया था, बोले नाश्ता किया, बोले मैंने, मैं दोपहर में खाऊंगा, बोले भगवान तेरा भला करे, बोले जीवन में तूने बहुत कुछ किया, बोले जे भी बोलायचे ते माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलले. आणि दुपारी त्यांनी खाल्लं, आलू मोठा खाल्ले, जिलेबी खाल्ले. संध्याकाळी आम्ही जेवण करायला गेलो, फोन आला, असं असं झालं. आलो, चालता बोलता भगवंता तुली झाला. माझ्या वडिलांनी मला दुःख दिलं नाही, मी ना कधी माझ्या आई वडिलांना दुःख दिलं नाही. आई आहे आज, आईलाही दुःख देणार नाही, कारण मला माहिती आहे माझे मायबाप, माझे आराध्य देवत, माझे भगवान आहे. त्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहो. 15-16 वर्षाच्या वयामध्ये 5व्या, 3ऱ्या आणि 4थ्या वर्गामध्ये ऍडमिशन माझ्या आईने करून दिलं. शाळा सोडली होती मी ना. माझ्या आईची देण आहे, तिनं मला शिकवलं. लाज शरम नाही ठेवायची म्हणे, शिक म्हणे. 15-16 वर्षाच्या वयामध्ये 5व्या वर्गामध्ये गेलो. लाज शरम नाही केली. आज तिची कृपा आहे, त्या मायबापाची कृपा आहे इथं. आम्ही मायबापाला जीवनात कधी विसरणार नाही. तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा करा. एक हवन नाही केलं चालल, अगरबत्ती कापूर नाही लावलं तरी चालल, परंतु आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या आई वडिलांना कधी त्रास देऊ नका. तुम्ही ना दिला तर तुमचा मुलगा, तुमची मुलगी तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. सुनानी सासू सासऱ्याची सेवा करावी. त्या सासू सासऱ्याला आई वडिलांचा दर्जा द्यावा आणि त्या सासूनं आणि सासऱ्यानं त्या मुलाला सोनाचा दर्जा द्यावा. ही गोष्ट लक्षात ठेवा. गर्भलिंग परीक्षण करू नका. आजकाल खूप चालू आहे. नातू ज्याला मोठ्याला कुदते, काजू कतली इकडे जाईल तिकडे जाईल, हॉटेलमध्ये पार्टी देईन वगैरे वगैरे खूप चालते नाही का. पण सत्य सांगतोय तुम्हाला, माझ्या मुलाकडे 2 मुली झाल्या, 2 नातनी झाल्या. दोन्ही वेळेस मी ना काजू कतली वाटली, जिलेबी वाटली नाही. आणि पुढे आता विषयच नाही. आता समोर मुलीला मुलगा झाला, मुलगी झाली, तेव्हाही काजू कतली वाटली. पारवे साहेब, मुलीसारखी मया या जगामध्ये नाही. जिच्या हातात पाण्याची दोरी ती या जगाला उद्धारी. तुम्ही ना आमच्यासारख्या लोकांना उद्धारला आहे. तुम्ही जर नसते, आम्हाला जन्म दिला नसता, आज माझ्या मायने जन्म दिला नसता, या मायकडून बोलण्याची ताकद माझी नसते. आणि म्हणून लिंग परीक्षण करू नका. गर्भामध्ये त्या मुलीची हत्या करू नका. या देशामध्ये 75% मुलींची संख्या आहे. उद्या ही संख्या जर कमी झाली तर आमच्या नातवंडांनी लग्न कोणाशी करावं हा प्रसंग तुमच्यावर येणार आहे. आणि म्हणून कोणत्या मुलीची हत्या करू नका. असा प्रसंग जर येत असेल तर तुमच्या मार्गदर्शकासोबत संपर्क साधा. तुमच्या मार्गदर्शक जर काही करत असेल मला फोन करा. 24 तास माझा मोबाईल चालू राहते. तुम्हाला केव्हाही मदत करेल मी. बिलकुल तुमच्यासोबत होतो आहो आणि राहणार आहो, हा काही विषय नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी मुलं आणि मुलगी आणि मुलगा दोनही समान ठेवायचं. मी नेतो माझ्या घरी, माझी मुलगी आली असेल, सून असेल, दोघं नाही सारखं, कुठेही भेद ठेवत नाही. तुम्ही नाही, तुम्हाला माहित नसेल तर माझ्या घरची परिस्थिती आहे, वासुदेव पडवळेला विचार द्या, हे सांगेन तुम्हाला. भेद नाही ठेवत, अजिबात नाही ठेवलं, कधी ठेवलाही नाही आणि जीवनामध्ये कधी ठेवणार नाही. तुम्ही ठेवू नका. म्हणून आपला प्रपंच साधवा. आई वडिलाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा,
आणि खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा. तुम्ही खाता, तुम्ही बी खाता, म्हणून तुम्ही हळूहळू तो खर्रा बंद करा आणि तो पैसा तुमच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी एका डबुल्यामध्ये टाकून ठेवा. एक आणा, गाळगा आणा आणि त्याच्यामध्ये जमा करा. आणि या मंचकावर कोणीही खर्रा खाऊन बसू नये. तुम्ही इथं बसू नये, तुम्ही सुद्धा इथं खर्रा गुटखा खाऊन बसू नये. 4 तास 5 तास ही बैठक चालते, त्या बैठकी आपण खर्रा गुटखा अजिबात खाऊ नये. कारण मी खात होतो, मी काही नाकाचे नव्हतो, मी खात होतो, पण मी ना त्या भगवंताला समोर ठेवलं, बाबांना मातोश्रीला समोर ठेवलं आणि खर्रा खाणं सोडलं. मुला मुलीचे लग्न झालं, सून घरी आली, त्यागाच्या पहिलेपासूनच खर्रा बिनं सोडला. नाही तर मला पैसेही लागत नव्हते, परंतु बिमारी फुकटामध्ये बिमारी होऊन जाते नाही का. लोक सांगते खर्रा खाल्ल्यानं कॅन्सर झाला वगैरे वगैरे झालं, बरोबर आहे. परंतु आज लहानशा वयामध्येही मुलांना कॅन्सर होते, TB होते. आणि म्हणून कारण अन्न जे खातो ना हा दूषितच आहे, दूषित आहे. लवकर फळं आम्ही सेब खातो, रोज खाता तुम्ही, मी खातो. सकाळी मला नाश्त्यामध्ये फळं पाहिजे, म्हणजे बहादुरी नाही सांगणार, जे आहे ते सांगतो आहे. परंतु त्या फळामध्ये, त्या सेबमध्ये ते आपला मोम असते ना, मोम, तो चांगला टवटवीत राहावा म्हणून ते मोम त्याच्यामध्ये टाकला जाते वरच्या वर ताज्या दिसण्यासाठी. मी मोबाईल पाहत होतो, मोबाईल पाहता पाहता त्याच्यामध्ये दिसलं. मी ना त्या म्हटलं, सुनेला म्हटलं बेटा ते आहे का रे, सेप आहे का? हो आहे पप्पा म्हणे. आण बरं इकडे, चाकून करून खरं त्याच्यामध्ये मोम निघाला. म्हणजे आम्ही जहर खातो, आम्ही फळं बी खातो ना, तर आम्ही जहर खातो. आणि म्हणून बाबांनी हा जो परमात्मा समाज मानव धर्माची स्थापना केली, कशा करता? साफसूत्र व्यवहार करणे, साफसूत्र नीटनेटकं राहणे आणि लोकांसोबत चांगले आचार विचार, चांगले व्यवहार करणे, असा मानते की बाबा जिंदगीचे हा मानव धर्म आहे. आणि म्हणून काही जास्त या ठिकाणी काही बोलत नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला. यशवंतराव दादा, बबनरावजी, अंबाडारेजी, त्यांचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते सोनवणे दादा, काकडे दादा, आपण खूप सुंदररित्या या ठिकाणी. आणि बाबांनी सांगितलं, बाबांनी काय म्हटलं, मी सांगतो तुम्हाला की आम्ही बाबांना मानतो, बाबाच्या आदेशाचे पालन करत नाही. बाबाच्या आदेशाचे जर लोकांनी पालन जर केलं असतं, एवढ्या संस्था निर्माण झाल्या नसत्या. तिथं लिहिलं आहे, बाबांनी सांगितलं मी गेल्याच्या नंतर मंडळ, आणि आता बंडल करणारे लोक आपल्या बंडल बांधण्याच्या तयारीमध्ये करून राहिले. मग अशा लोकांशी आपण सावध राहावं. याच्याकरता हा भव्य सेवक संमेलनाचे आयोजन सन्माननीय यशवंतराव दादा, बबनरावजी अंबाडकर यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. असंच आपण कार्यक्रम आयोजित करावं. आम्हा सर्वांना मार्गदर्शक मंडळी आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा करतो. आणि येणारा काळ हा आता 3 तारीख महातेकी बाबा जिंदगीची 104वी जयंती आहे. प्रसंग काय येणार आहे काही सांगता येत नाही, प्रसंग काय येणार आहे काही सांगता येत नाही. परंतु आपण नागपुरामध्ये नजर टिकवून ठेवावी, मंडळाच्या आदेशाकडे लक्ष ठेवावं की कोणत्या घटना का घडत आहे, कसं घडत आहे, आणि सावधगिरी बाळगावी. आणि आपल्यामुळे कोणाच्याही जाती धर्माला इजा होणार नाही याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना, माझा नमस्कार.